ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांनी भाजपच्या वाटचालीत केलेले योगदान मोठं असून अक्कलकोट तालुक्यातील मतदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता भाजपच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केलंय। सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरुद्ध महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यातील लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील आणि कुटुंबीय हे भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोठ्या प्रमाणात कार्यरत असून सातपुते यांचा विजय हा निश्चित आहे। त्यामुळे विरोधक हतबल झाले असून पाटील कुटुंबियांना मुद्दाम बदनाम करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत। याला मतदारांनी बळी पडू नये, भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं असं आवाहन भाजप नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केलं। हा मागच्या 5-10 वर्षात एवढं मोठं काम केलेलं आहे। आमदार साहेब चांगलं काम केले, सर्व हायवे झालेत, मोदी साहेब फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हायवे झालेत, अनेक तालुक्यात 300-400 कोटीचं कामं सचिनदादा कल्याण शेट्टी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात दिलेलं आहे। विशेष माझा मतदारसंघात अकोट तालुक्यात सर्वात मोठी मतदारसंघ, माझा मतदारसंघ सर्वात जास्त लीड भारतीय जनता पार्टीला लीड दिलेला हा माझा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे। 84 पासून प्रत्येक तालुका गणवाईज जर बघितलं की सर्वात हायेस्ट भारतीय जनता पार्टीचं मतदान माझं पानमंगळ मतदारसंघाने दिलेलं आहे। हा योगदान मोठं आहे। अफवा वगळता काही असंतुष्ट लोक असतात, पक्षात असं स्ट्रॉंग माणूस राहू नये म्हणून काय तर गैरसमज करतात। प्रत्येक इलेक्शन आलं, प्रत्येक इलेक्शनच्या वेळी यांचं एक काय ठराविक टीम आहे बदनाम करायचं। पाटील साहेब काल तुम्हाला बोललं काय, अजून तुम्हाला फोन येणार आहे, काय सांगितले नाही असं हे अफवा करतात। अफवामुळं आमचं राजकीय याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ नये, आम्हाला बदनामचं डाग लागावं का, कारण ते अफवा जे पसरवणार आहेत त्यांना ऑलरेडी ते लोकचं 56 टिकडीसारखं लोक आहेत, तेवढं डाग लागलेले आहेत, त्यांच्यामुळं हा माणूस पुढे जाऊ नये। पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाची राज्याची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही विकासाची कोट्यवधी रुपयांची कामं सुरू आहेत। आगामी काळातही मोठ्या प्रमाणात विकास कामं होणार आहेत। त्यामुळे जनतेनं कोणत्याही भूलथापांना अफवांना बळी पडू नये। अक्कलकोट तालुक्यात आमदार राम सातपुते यांना मोठं मताधिक्य देऊ अशी ग्वाहीही शिवानंद पाटील यांनी दिली। हा 2 आमच्या मतदारसंघात आपल्या पंढरपूर आहे, करमाळ आहे, मंगळवाडा आहे, अक्कलकोट आहे। लोकाला गैरसमज करतात स्थानिक उमेदवारी बाहेरचं आहे, असं काही नसता। भारतीय जनता पार्टीचं यंग पिढी जे आहे ते सर्व भारतीय जनता पार्टीचं मागं खंबीरपणे साथ देणार आहेत। त्याला आमचं भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो, काम करतो आणि मतं मागतो। विकास त्यांनी म्हणतात काय केले 10 वर्ष आज जे दिसतात हायवे तुम्ही जे फिरताय ते सगळं भारतीय जनता पार्टीने केलेलं। लवकरात लवकर विमानतळ चालू होईल, लवकर अनेक ITA पार्क उभा करणार, इलेक्शन संपलं ITA पार्क चालू होणार आहे। अनेक मुद्दा, अनेक विशेष काम भारतीय जनता पार्टी हाती घेतलेलं आहे आणि काम होत राहणार आहे, कुठल्याही भूलथापा न पडता। माझं वडील वयाचं 88 वर्षीय आहे। 1984 पासून भारतीय जनता पार्टी खंबीरपणे आम्ही जे बोलतो ते करतो। खंबीर उभारलेल्या माणसाला तुम्ही हा लोकांनी गैरसमज करू नये। कृपया तुम्हाला विनंती आहे, असा गैरसमज करू नये। भारतीय जनता पार्टी आपल्या अकोट तालुका माझा मतदारसंघ खंबीरपणे उभारणार एवढं मी सांगतो। आमच्या अकोट तालुक्यातला हा टायमाला कोण किती काही केलं तरी आम्ही 40 ते 45 हजारचं लीडनी आमचं भारतीय जनता पार्टीला आम्ही विजय निश्चित करणार आहे। जनतेला कोण काही सांगू दे, कोणाचं न विचारता आपल्या नरेंद्र मोदी साहेब, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, सिद्धरामप्पा पाटील यांचं मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पार्टी खंबीरपणे मागं राहावं एवढं मी विनंती करतो।